मी नाव नव्हतं घेतलं कोणाचं, तुम्ही नाव घेतलं. ते नाव मी माझ्यामध्ये घेतलेलं नाही, पण ते तुम्हाला वाटत असेल तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही असाच प्रश्न 2 दिवसापूर्वी किंवा त्याआधी तुम्ही सुप्रिया सुळेंच्या माहेरी लुडबुड करण्याबद्दल बोलला होता. महिला धोरणानुसार मुलीला माहेरी सुद्धा 50% अधिकार असतो किंवा तिथे सुद्धा अधिकार असतो. म्हणजे शरद पवार सुनेबद्दल बोललेत, तेच तुम्ही माहेरवाशिनीबद्दल बोलला, तर मग तुमच्या दोघांमध्ये फरक काय? मी नाव नव्हतं घेतलं कोणाचं, तुम्ही नाव घेतलं. हा नाही ठीक आहे, तुमचा उद्देश कुणाकडे मी होता, आलेल्या- कुणाच्या संदर्भात बोललात ते स्पष्ट आहे. म्हणजे ते ताक्याला जाऊन भांडायला पण काय अर्थ नाहीये. हा, मग तुमच्या आणि शरद पवारांच्या विधानामध्ये फरक काय? पहिली गोष्ट, मी जे वाक्य दिलं होतं, कायम असे गैरसमज आपल्या माध्यमातून होत असतात म्हणून मी स्पष्टीकरण देते. अजूनही माझी त्या वेळची व्हिडिओ आपण जर ऐकली त्यावेळेस मी स्पष्ट सांगितलं ना, आजही माझ्याकडे पुरावे आहेत, आजही माझ्याकडे आयोगाच्या तक्रारी आहेत, आजही ती कागदपत्रे आहेत, आजही ती केसेस मी स्वतः सॉल्व करते. याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की मी राज्य महिला आयोगाचं कामकाज पाहत असताना माझ्याकडे अनेक तक्रारी येतात. मी स्वतः माझं दिवाणी न्यायालय चालवते. दिवाणी न्यायालयामध्ये जेव्हा तक्रारी दोन्ही पक्ष येतात त्यावेळेस येत असताना मुलीचं लग्न होऊन सुद्धा तिच्या बाजूनी जर तिची आई आली कोर्टात, त्यावेळेस आम्ही समजून जातो की आईने जास्त इंटरफेअर केल्यामुळे मुलीच्या सासरी अडचणी निर्माण होतात आणि सासरचे लोक तक्रार करतात की या संदर्भामध्ये अगदी स्पष्टीकरण देऊन सांगितलं होतं की मुलगी उठली का, चहा घेतला का, कुकरच्या शिट्ट्या किती झाल्या, इथपासून जेव्हा आई मुलीला फोन करून सातत्याने प्रश्न विचारते तेव्हा त्या घरामध्ये वातावरण दूषित होतं आणि भांडणाचं वादळ निर्माण होतं. हे मी सांगितलेलं वाक्य होतं. त्यावेळेस मी सांगितलं जसं आई जास्त मुलीच्या संसारामध्ये लक्ष घालते त्यावेळेस असे प्रश्न निर्माण होतात, म्हणून आईने सुद्धा आपली मुलगी सज्ञान झाली म्हणूनच लग्न करून दिलं असेल. जेव्हा जेव्हा मुलीला गरज पडेल तेव्हा आईने जरूर तिच्या पाठीशी उभं राहावं, कारण अशामुळे संसार उद्ध्वस्त होण्याच्या केसेस आम्ही स्वतः हाताळतो, मी स्वतः हाताळते, मी स्वतः दिवाणी न्यायालय चालवते. हे वाक्य सांगितल्यानंतर मी पुढचं वाक्य सांगितलं होतं की यामध्येही काही अशा केसेस येतात की ज्यावेळेस मुलगी सासरी लग्न करून दिलं तरी माहेरच्या घरामध्ये लुडबुड करत असेल तरीसुद्धा प्रश्न निर्माण होतात. दोन्ही बाजूला महिलांचेच कुटुंब यामध्ये सापडतात. महिलांनाच फेस करावं लागतं कुठंही असेल तरी. माझी आयोगाची बाजू ही महिलांच्याच बाजूनी आहे. सुनेचे असेल, सासूचे असेल, आईचे असेल, तर आईने पण त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. सून आणि मुलीच्या बाजूलाही लक्ष दिलं पाहिजे. कुठल्याही बाजूनी तुम्ही विचार केला तर यामध्ये महिलांची कुटुंब वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे विधानाचा विपर्यास करण्यापेक्षा मी काय विधान बोलले याच्याकडे गांभीर्याने पाहिलं, कारण की मी काही मुंबईच्या AC कार्यालयामध्ये बसून विधान केलेलं नाही. मी धुळे, जळगाव, नंदुरबार, पालघर, मेळघाटमध्ये जाऊन आले, तिथल्या केसेस आलेत, त्या केसेस समोर ठेवून विधान केलेलं आहे आणि याच्यावरती मी स्वतः काम करते. त्याच्यामुळे कोणीतरी सांगितलं म्हणून स्क्रिप्ट मी वाचलेली नाही. जे काय आहे ती आयोगाची भूमिका तुमच्यासमोर मांडलेली. त्याच्यामुळे तुम्ही जे नाव घेत असाल ते नाव मी माझ्यामध्ये घेतलेलं नाही, पण ते तुम्हाला वाटत असेल तो तुमचा प्रश्न आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.